हक्क. इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतोय फंडामेंटल राईट्स. राईट्स म्हणजे हक्क. मूलभूत या शब्दासाठी आपण इंग्रजीमध्ये शब्द वापरतो फंडामेंटल. या दोन शब्दांचा अर्थ असा होतो किंवा मूलभूत या शब्दाचा अर्थ असा होतो, असे हक्क जे व्यक्तीला जर मिळाले नाही तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही, किंवा देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स असं म्हटलं जातं. मूलभूत हक्क अशा हक्कांना म्हणायचं आहे ज्यांचा समावेश घटनेत करण्यात आलेला आहे, संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. संविधानामध्ये म्हणजेच कोणत्या भागामध्ये? भाग 3 मध्ये करण्यात आलेला आहे, किंवा मूलभूत हक्क हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने त्याचा अर्थ स्पष्ट होतो. अजून आपण काही महत्त्वाच्या बाबी समजून घेऊ. राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा असतो. सगळ्यात महत्त्वाची, खूप महत्त्वाचा शब्द आहे, खूप महत्त्वाची कन्सेप्ट या ठिकाणी आहे. मूलभूत कायदा याला इंग्रजीमध्ये म्हटलं तर फंडामेंटल लॉ. काय म्हटलं तर? फंडामेंटल लॉ. फंडामेंटल लॉ किंवा मूलभूत कायदा म्हणजेच असा कायदा असतो की ज्यावरती इतर स्वरूपाचे दुय्यम कायदे तयार केले जातात. इतर कायदे तयार करण्यासाठी या मूलभूत कायद्याचा बेस असतो, किंवा त्या मूलभूत कायद्याचा जे तत्व असेल, प्रिन्सिपल असेल, त्याच्यातल्या ज्या तरतुदी असेल ते विचारात घेऊन या ठिकाणी इतर कायदे तयार केले जातात. म्हणजे मूलभूत लॉ, जो मूलभूत लॉ म्हणजे काय की जो संविधानामध्ये समाविष्ट असतो त्याला मूलभूत लॉ म्हणतो. शासनाने गरजेनुसार इतर दुय्यम कायदे तयार केलेले आहेत. उदाहरणार्थ माहितीचा अधिकार, ॲट्रॉसिटी ऍक्ट. आता आपण स्टेट गव्हर्नमेंटचा जर विचार केला तर आपण शक्ती कायदा तयार करतोय. एखाद्या नागरिकाने महाराष्ट्रामध्ये एखाद्या महिलेवरती बलात्कार केला तर त्याला आपण लवकरात लवकर फाशी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार आहोत. आंध्र प्रदेश राज्यामध्ये जे काही महत्त्वाचे जे काही कायदे तयार करण्यात आले त्याच कायद्याच्या धर्तीवरती आपण त्यांचा अभ्यास करून या ठिकाणी अशा पद्धतीचा शक्ती नावाचा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे कायदे कशाच्या बेसवर तयार झालेले असतात तर ते संविधान जे असेल संविधानाच्या बेसवर त्यातल्या असलेल्या कायद्याला धरून हे कायदे तयार होतात. म्हणून यांना मूलभूत कायदा असं म्हटलं जातं. तिसरा महत्त्वाचा घटक आपण विचारात घेऊ. हे अधिकार न्यायप्रविष्ट असतात व त्याचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुनर्स्थापित करून घेता येतात. मार्गदर्शक तत्वासंदर्भात आपण बघितलेलं आहे की मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट नसतात. न्यायप्रविष्ट नसतात म्हणजे याचा अर्थ त्यांचं जर उल्लंघन झालं तर न्यायालयातून ते पुनर्स्थापित करून घेतल्या जात नसतात. परंतु फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार हे असे अधिकार असतात की या अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर न्यायालयाकरवी हे अधिकार पुनर्स्थापित केल्या जातात. न्यायालय त्यांना त्या संदर्भात शासनाला आदेश देतो की जो काही ज्याचे काही अधिकार व्हायलेट झालेले आहे, भंग झालेले आहे, ते अधिकार पुनर्स्थापित केले जातात. पुनर्स्थापित करून देण्याचा अधिकार सुद्धा हा न्यायालयाला आहे. चौथा घटक आपण विचारात घेऊ. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यावरती बंधनकारक असतात. तसेच काही अधिकार खाजगी व्यक्तीच्या विरोधात सुद्धा प्राप्त होतात. एक सगळ्यात महत्वाची बाब, मूलभूत हक्क हे शासनावरती बंधनकारक असतात. कोणावरती बंधनकारक असतात? शासनावरती, की नागरिकाला हे अधिकार मिळाले पाहिजे. मार्गदर्शक तत्वे आपण समजून घेत असताना बघितलं की शासनाने राज्यकारभार करताना कोणत्या तत्वाचा, कोणत्या प्रिन्सिपलचा वापर करायला पाहिजे. परंतु ते वापर करत असताना ते प्रिन्सिपल वापरल्याच गेले पाहिजेत असं बंधन नाही. परंतु या ठिकाणी जे अधिकार संविधानाने बहाल केलेले आहे भाग 3 मधील
ते अधिकार नागरिकाला मिळालेच पाहिजे अशा पद्धतीची तरतूद भारतीय संविधानामध्ये करण्यात आली आहे. यानुसार यामध्ये स्पष्ट करण्यात आले की हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यावरती, पुढे चालून आपण आर्टिकल 12 जे अभ्यासणार आहोत त्यामध्ये सार्वजनिक प्राधिकारी म्हणजे कोण, राज्य म्हणजे कोण हे समजून घेणार आहोत. राज्यावरती सार्वजनिक प्राधिकाऱ्यावरती हे अधिकार बंधनकारक असतात आणि तसेच काही अधिकार हे खाजगी व्यक्तीच्या विरोधात सुद्धा असतात. कलम 15 असेल, कलम 17 असेल, यामध्ये काही अशा महत्त्वाच्या बाबी देण्यात आलेल्या आहे की ते अधिकार खाजगी व्यक्तीने सुद्धा जर भंग केले तर ते सुद्धा अधिकार नागरिक पुनर्स्थापित करू शकतात. हे स्पष्टपणे कलम जे काही आपले पुढचे आर्टिकल्स आहे या आर्टिकल्समध्ये देण्यात आले आहे. बेसिकली आपण जे फंडामेंटल राईट्स आहे त्याचं अर्थ व महत्त्व स्पष्ट करून घेतोय. 5वा महत्त्वाचा भाग असेल, 5वा महत्त्वाचा मुद्दा असेल, काही हक्क नागरिकांना उपलब्ध आहे. आपण भाग 2 मध्ये सिटिझनशिप बघितलेलं होतं, नागरिक हा टॉपिक कव्हर केला होता. यामध्ये आपण समजून घेतलेलं होतं की देशामध्ये राहणारे जे व्यक्ती आहे, मी शब्द कोणता वापरतोय, व्यक्ती, हे व्यक्ती 2 प्रकारचे असतात. एक असतात सिटिजन, एक असतात एलियन. जे सिटिजन असतात हे लिगली भारतीय राजसंस्थेचे मेंबर असतात, भारतीय किंवा त्या देशाचे ते मेंबर असतात. म्हणजे एलियन असतात किंवा याला परकीय म्हटलं जातं. या परकीयाचे सुद्धा 2 प्रकार आपण समजून घेतलेले होते. एक मित्र राष्ट्र असतील, एक शत्रू राष्ट्र परकीय असतील. यांना म्हणजे जे एलियन असतील किंवा जे परकीय असतील यांना जे काही अधिकार संविधानाने बहाल केलेले आहे किंवा नागरिकाला बहाल केलेले आहे ते कोणते आहे ते या ठिकाणी आपण समजून घेतोय. नागरिकांना म्हणजे आपले जे भारतीय नागरिक असतील, सिटिझनशिप असतील किंवा जे भारतीय राजसंस्थेचे मेंबर असतील त्यांना काही अधिकार बहाल झालेले आहे ते त्यांना मिळणं बंधनकारक आहे. मग त्यामध्ये आर्टिकल 15 असेल, भेदभावास प्रतिबंध केला जाईल. 16 नुसार समान संधी उपलब्ध केल्या जाईल. 19 नुसार 6 प्रकारचे स्वातंत्र्य मिळेल. 29 असेल आणि 30 असेल, जे काही शैक्षणिक व सांस्कृतिक राईट्स आपण दिलेले आहे ते हक्क फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध होईल. इतर देशाच्या व्यक्तीला हे अधिकार उपलब्ध होणार नाही. परंतु आपण असे काही अधिकार बहाल केलेले आहेत जे भारतीय नागरिकाबरोबरच इतर व्यक्तीलाही म्हणजे परकीय देशाच्या नागरिकांना सुद्धा उपलब्ध होईल. असे जे काही हक्क आहे जे परकीय नागरिकांना उपलब्ध होईल असे हक्क असेल, आपण कलम 14 नुसार त्यांना सुद्धा आपल्या कायद्यानुसार समान वागू. 20 कलम 21, 21A, 22 कलम 23, 24, 25, 26, 27, 28 ही जी काही कलम आहे म्हणजे यामध्ये महत्त्वाच्या बऱ्याचशा बाबी आहेत. जीविताचा हक्क असेल, कायद्यापुढे सर्वांना समान संरक्षण असेल, याचबरोबर पिळवणुकीविरुद्ध किंवा शोषणाविरुद्धचा हक्क असेल, धार्मिक हक्क असेल, हे हक्क राईट्स भारतीय नागरिकाबरोबर परकीय नागरिकांना सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहे. भारताने उदारमतवादाचं धोरण या ठिकाणी अवलंब केलेलं आहे. हे या जे इतर नागरिकांना बहाल केलेल्या हक्कावरून स्पष्ट होतं. यानंतर मूलभूत हक्क हे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 आणि कलम 21 सोडून बाकी सगळे हक्क स्थगित करू शकतात. ही एक अपवादात्मक परिस्थिती असते. आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी असते, यावेळेस प्रशासन करणं शक्य नसतं, हे हक्क सुद्धा बहाल करणं शक्य नसतं. यामुळे एक आगळी वेगळी असलेली ही जी परिस्थिती असते, या परिस्थितीमध्ये नागरिकांना फंडामेंटल राईट्स मिळत नसतात. राष्ट्रपती हे अधिकार काढून घेऊ शकतात. राष्ट्रपतीला हा अधिकार बहाल केलेला आहे की हे अधिकार म्हणजे जे फंडामेंटल राईट्स आहे हे काढण्याचा किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा स्थगित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. हे करत असताना 20 आणि 21 पुढे आपण हे 20 आणि कलम 21 अभ्यासणार आहोत. हे 2 कलम सोडून बाकी सर्व जे फंडामेंटल राईट्स आहे ते काढले जातात, धाब्यावर बसवले जातात. चाल हे अशा पद्धतीने मूलभूत हक्कांचं जे काही अर्थ आहे, महत्त्व आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतोय.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे हक्क आपल्या संविधानामध्ये देण्यात आले त्याची वर्गवारी, त्याचे कलम कोणते आहे ते थोडक्यात समजून घेऊ. नंतर यामध्ये आपण प्रत्येक कलम 12 असेल, कलम 13 असेल, 14 ते 18 असेल, ही सगळी कलम आपण पुढे समजून घेणार आहोत कलम वाईज. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं की संविधानामध्ये असलेली जी तरतूद आहे ती एकदा आपण अगोदर समजून घेऊ. सुरुवात करू भाग 3 पासून. भाग 3 मध्ये फंडामेंटल राईट्स देण्यात आलेले आहे. यामध्ये 12 ते 35 या दरम्यानची जी की कलमं असेल ही फंडामेंटल राईट्सशी संबंधित असेल. हा भाग असेल भाग 3. आपण बघितलेलं आहे भाग 3ला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातो. तो का समजला तर अजूनही ते पुढे आपण स्पष्ट करून घेणार आहोत. 12 ते 35च्या दरम्यानची कलम आहे याची वर्गवारी करण्यात आली आहे, विभागणी करण्यात आली आहे, गट पाडण्यात आले आहे. गट कसे आहे ते समजून घेऊ. यातलं कलम 12 असेल, यामध्ये राजसंस्था असेल, राजसंस्थेची व्याख्या म्हणजे स्टेट कशाला म्हटलं जाईल याची डेफिनेशन देण्यात आली आहे. कलम 13 नुसार कायद्याची व्याख्या देण्यात आली आहे. कायद्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या तरतुदी देण्यात आल्या आहे. न्यायालयीन पुनर्विलोकनासंदर्भातल्या महत्त्वाच्या तरतुदी देण्यात आल्या आहे. 12 आणि 13 हे कोणत्याही राईट्स प्रदान करत नाही, परंतु राईट्स संदर्भातल्या महत्त्वाच्या तरतुदी 12 आणि 13 मध्ये आहे. काही डेफिनेशन आहे. पुढे चालून आपण एक गट समजून येणार आहोत. त्यातला पहिला गट असेल समानतेशी संबंधित असलेला गट. असे राईट्स जे आहे 6 प्रकारचे राईट्स आपण संविधानाने आपल्याला बहाल केलेले आहे. त्यातला पहिला गट असेल समानता, दुसरा गट असेल स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे, शोषणाविरुद्ध राईट्स आपल्याला बहाल केलेले आहे, तिसरा हा गट असेल, चौथा गट असेल धार्मिक स्वातंत्र्यासंदर्भातला, त्याचबरोबर सांस्कृतिक व शैक्षणिक जे राईट्स असतील हा 5व्या प्रकारचा गट असेल, आणि 6व्या प्रकारचा जो गट असेल घटनात्मक संरक्षण आपल्याला बहाल केलेले आहे तो असेल 6वा गट. म्हणजेच आपल्याला संविधानाने 6 प्रकारचे राईट्स, 6 प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान केलेले आहे. त्यातला पहिला प्रकार असेल समानता, दुसरा असेल स्वातंत्र्य, तिसरा असेल शोषणाविरुद्धचा हक्क, चौथा असेल धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 5वा असेल या ठिकाणी सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क, आणि यामध्ये शेवटचा राईट्स जो असेल म्हणजे 6वा राईट्स तो असेल घटनात्मक संरक्षणाचा किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. मूळ घटनेमध्ये 7 प्रकारचे हक्क बहाल केलेले होते, परंतु सध्या आता 2020ला 6 प्रकारचे हक्क या ठिकाणी बहाल झाले. संपत्तीचा जो हक्क होता तो आपण पुढे चालून घटनेतून वगळण्यात आला आहे. कलम 31 जो असेल, कलम 31 संपत्तीच्या हक्कासंदर्भातलं कलम होतं ते आपण वगळलेलं आहे, तो राईट्स वगळलेला आहे. त्यामुळे आता मूलभूत हक्कांची जी काही संख्या आहे ती 6 राहिलेली आहे. परंतु मूळ घटनेमध्ये हे 7 प्रकारचे राईट्स होते, फंडामेंटल राईट्स होते. आता ते झालेले 6. त्यातला पहिला गट जो असेल 14 ते 18 या दरम्यान समानते संदर्भातली कलम असेल, 19 ते 22 स्वातंत्र्याशी संबंधित असलेले कलम असेल, 23 ते 24 शोषणाविरुद्धचे हक्क असेल, 25 ते 28 धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित असलेले हक्क असेल, कलम 29 ते 30 सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क असतील, कलम 32 नुसार घटनात्मक संरक्षण असेल, घटनात्मक उपाययोजना असेल. हे गट, हे कलम हे आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा इतकं फोकस करून आपण घेण्याचं कारण हे की हे समजणं, पाठ करणं हे अपेक्षित आहे. यातला प्रत्येक गटाचा जर आपण विचार केला, समानतेशी संबंधित असलेला जो गट आहे त्यामध्ये कलम 14 देण्यात आलेला आहे. कलम 14 नुसार कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण प्रदान करण्यात आलेलं आहे. कलम 14 समानतेशी, कायद्यापुढे समानतेशी संबंधित असलेलं कलम असेल. कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारे भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. म्हणजे कलम भेदभावास प्रतिबंध करतो. म्हणजेच काय प्रस्थापित होती? समानता. कलम 16 नुसार
सार्वजनिक क्षेत्रामध्ये नोकऱ्या संदर्भात समान संधी उपलब्ध करून दिल्या जाते. समान संधी उपलब्ध केल्यामुळे या ठिकाणी इक्वॅलिटी स्थापन होते, समानता प्रस्थापित होते. कलम 17 नुसार अत्यंत महत्वाचं कलम, अस्पृश्यता निवारण व त्याच्या आचरणासंबंधी बंदी घालण्यात आलेली आहे कलम 17 नुसार. म्हणजेच 17 नुसारच त्या ठिकाणी काय प्रस्थापित होते, समानता. कलम 18 मध्ये शैक्षणिक व लष्करी पदव्या वगळता इतर पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे, त्या रद्द करण्यात आल्या आहे. पदव्यांची समाप्ती कलम 18 नुसार करण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी पदव्यांची समाप्ती केल्यामुळे, अस्पृश्यता निवारण केल्यामुळे, सर्वांना समान संधी दिल्यामुळे किंवा भेदभाव करण्यास प्रतिबंध केल्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिक हे कायद्यापुढे समान झालेले आहे. या ठिकाणी समानता प्रस्थापित झालेले हे समानतेशी संबंधित असलेले हक्क असणार आहे. आपल्याला 14 काय आहे, 15 काय आहे, 16 काय आहे, 17 काय आहे, 18 काय आहे, याचं डिटेलमध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे. पुढे चलून दुसरा जो गट आहे तो आपण समजून घेऊ थोडक्यात. 19 ते 22 यामध्ये स्वातंत्र्याशी संबंधितले जे राईट्स आहे ते बहाल करण्यात आले. 19 ते 22 कलम असेल. पहिला कलम असेल 19 मध्ये स्पष्ट करण्यात आले भाषण व इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हटलं जातं किंवा जे काही राईट्स आहे भाषण व अभिव्यक्ती संदर्भातले असे जे राईट्स आहे हे कलम 19 नुसार आपल्याला मिळतात. कलम 19 हे सध्या सगळ्याधिक जे काही राईट्स आहे या राईट्समधले यूज होणारं जे राईट्स आहे ते 19 आहे किंवा वादातलं जे राईट्स आहे ते कलम 19 आहे भाषण व अभिव्यक्ती संदर्भात. हे हक्क कोणते आहे, याच्यात 6 प्रकारचे जे स्वातंत्र्य आहेत ते समजून घेणार आहोत. त्याच्यावरच्या मर्यादा आपण समजून घेणार आहोत. नंतर असेल 20 अपराधाबद्दल दोषसिद्धतेबाबत संरक्षण. एखादा गुन्हेगार गुन्हा करतोय त्या संदर्भात त्याला दोषी होण्यासंदर्भातला किंवा संशयित आरोपी जरी असेल त्याच्या संदर्भातलं जे काही संरक्षण असेल ते कलम 20 मध्ये स्पष्ट करण्यात आले. त्याला काही स्वातंत्र्य आपण या ठिकाणी बहाल केलेले आहे, तेही आपल्याला पुढे 20 मध्ये समजून घ्यायचं आहे. कलम 21 नुसार अत्यंत महत्वाचं कलम आपण बघितलं. आणीबाणीच्या कालखंडामध्ये 20 आणि 21 सोडून बाकी सर्व जे काही फंडामेंटल राईट्स आहे ते धाब्यावर बसवले जातात, म्हणजे ते काढून घेतले जातात. तर 21 नुसार जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण कलम 21 नुसार आपल्याला मिळालेलं आहे. कलम 21चं इंटरप्रिटेशन न्यायालयाने खूप विस्तृत स्वरूपाचं केलेलं आहे. कलम 21 मध्ये खूप प्रकारचे राईट्स तुम्हाला मिळालेले आहे. व्यक्तिगत किंवा खाजगीपणाचा जो काही हक्क असेल, इतर जे काही हक्क असेल, हे सर्व हक्काची चर्चा आपल्याला 21 मध्ये करायची आहे. 21A मध्ये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. आपण या संदर्भातल्या बऱ्याचशा गोष्टी समजून घेतल्या. 86वी घटना दुरुस्ती 2002 ची असेल, त्यानुसार शिक्षणाचा हक्क या ठिकाणी आपल्याला 21A नुसार उपलब्ध झालेला आहे. हे थोडक्यात समजून घेतोय, याचं डिटेलमध्ये आपल्याला अजून पुढे बघायचं आहे. परंतु आपल्याला हा गट कोणता असेल हे एकदा लक्षात घ्यायचं आहे. कलम 22 नुसार विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण. एखाद्या गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणून जे काही शासन ट्रीटमेंट देत आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या तरतुदी कलम 22 मध्ये देण्यात आलेल्या आहे.